आज मी बनवणार आहे गावाकडच्या पद्धतीची मस्त अशी शेपूची भाजी. ती जरा थोडीशी वेगळ्या पद्धतीने. मोठा कांदा घेतलाय, लसूण सोलून घेतलाय. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. तर जरा थोडीशी वेगळी आहे ही भाजी. जरळी मी वेगळी बनवते. आज थोडीशी वेगळी आहे. त्याच्यासाठी तूर डाळ भिजत घातली आहे. शेंगदाणे असे भाजून छान तव्यामध्ये कडक करायला ठेवले आहेत. मोठे मोठे शेंगदाणे असे आमचे मस्त जो रानातला भुईमुगाच्या शेंगा आहेत त्याच्या शेंगा आहेत. कांदा चिरून घेतला. भरपूर सारा लसूण जो आहे तो असा चिरून घ्यायचा आहे, कुटून नाही टाकायचा. जरी कुठला तरी थोडासा मोठा ठेवायचा. कढईमध्ये तेल गरम करायला घेतले. आता आधी लसूण आणि घालते आणि मग नंतर कांदा छान असा परतून घ्यायचा. कांदा आणि लसूण लालसर परतायचं, त्याच्यात मीठ घालायचं, मग घालायची थोडीशी हळद आणि लाल तिखट. जेवढी भाजी तुम्हाला तिखट हवी तेवढं तुम्ही लाल तिखट घाला आणि परत एकदा छान कांदा असा परतून घ्यायचा आहे. जर मी जी बनवते ती हिरवी मिरचीची बनवते. आज थोडीशी जरा वेगळ्या पद्धतीची बनवली आहे. कसं होतं, जरा वेगवेगळ्या भाज्या बनवल्या की मग मुलं काय करतात, आवडीने खातात. आमच्या गणेशला ना शेपूची भाजी आवडत नाही आहे. मग म्हटलं चला थोडीशी वेगळ्या पद्धतीने करावी. छान आपली जी रानातली माझ्या मैत्रिणीने दिलेली ही भाजी आहे, तिला छान धुवून घेतली, मग चिरली आहे. आपली डाळ पण छान अशी भिजली. मस्त ही पण आपली रानातल्या ज्या तुरी आहेत त्याची ही डाळ बनवली आहे, तिला म्हणून थोडीशी साल आहे. आता ह्याच्यामध्ये कांद्यामध्ये आधी डाळ चांगली परतून घ्यायची आणि मग भाजी घालायची. डाळ कशी तूर डाळ थोडीशी शिजायला ही असते, पण बराच वेळ मी गरम पाण्यात भिजत घातल्यामुळे आणि आमच्या रानातली जी तूर डाळ आहे, तुरीची तूर डाळ आहे, ती लगेचच शिजते. वरणसाठी आमटीसाठी जरी चुलीवर शिजायला घातली तरी लगेच शिजते. आता जी चिरलेली आपली भाजी आहे, मी भाजी थोडीशी मोठी चिरली आहे, कारण खूप अशी बारीक भाजी चिरली की मग ती अशी हे होती, अशी गोळा होती, सुटसुटीत होत नाही. मग तशी आम्हाला भाजी आवडत नाही, म्हणून मी थोडीशी मोठी चिरलेली. आता सगळी जी चिरलेली भाजी आपली आहे ती डाळीवरती घालायची आहे आणि हळूहळू भाजी हलवून घ्यायची आहे. खालीवर करायचा आहे. जो आपला कांदा लसूण खाली डाळ जी आहे ती सगळी अशी सगळीकडे मिक्स करायची. थोड्या वेळ झाकून ठेवलं की आपोआप भाजीला पाणी सुटतं आणि मग हे होतं, भाजी सगळी एकत्र होती. आणि त्या भाजीसाठीच आमच्या आत्याने खलबत्त्यात हे केलेले शेंगदाणे कुटलेत. मिक्सरला नाही मी बारीक केले. म्हटलं थोडंसं मोठं कूट हवं आहे, तर ते हे करूया, खलबत्त्यातच थोडंसं म्हटलं कुटून द्या. तर आता बघूया आपली भाजी. तर भाजी छान अशी आरावरती शिजवली आहे मी. थोडाही जाळ नव्हता लावला. भरपूर असा आर पडला होता आणि त्याच्यावरती भाजी शिजली आहे. आता सगळीकडून भाजी मी हलवून घेते आणि त्याच्यामध्ये घालते आपलं मस्त मोठं असं शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट मोठं असलं की खूप छान अशी हे होती. चालू आहेत माझ्या इकडे चपात्या पण बनवायचं आणि नंतर बनवणार आहे मी भाकरी. मग काय शेपूची भाजी आणि भाकरी असा बेत खूप छान असतो. भाजीचा वास असा एकदम छान सुटलेला आहे. आता थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून थोड्या वेळ झाकून ठेवायचं, म्हणजे ते कूट पण छान असं शिजलं जातं. तर कोणाकोणाला ही माझी पद्धत आवडली ते सांगायला कमेंट्समध्ये विसरू नका. मला कमेंट्स आली होती की ताई शेपूच्या भाजीची रेसिपी दाखवा. तर हे बघा दाखवलेली आहे. लवकरच तुम्हाला ज्या ज्या तुमच्या आवडीच्या रेसिपी आहेत आमच्या गावाकडच्या, त्या मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. मी तुम्हाला रोज एक बनवून दाखवत जाईल आणि त्या मी नक्की त्या चॅनलवर हे करीन, अपलोड करीन. तर का आता थोडंसं ताट झाकून ठेवते. ताट झाकून ठेवलं आणि भाजी आता खाली उतरवलेली आहे. थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा, म्हणजे एकदमच सुकी सुकी होत नाही, थोडीशी अशी ही भाजी राहते. आणि हे बघा तयार झाली आपली मस्त गावाकडच्या पद्धतीची शेपूची भाजी. तर कशी वाटली सांगायला विसरू नका. आणि गरमागरम अशा चुलीवरच्या भाकरी असा बेत खूप छान वाटतो. शेपूची भाजी आणि चुलीवरच्या ज्वारीच्या भाकरी. तर कोणाकोणाला आवडल्या भाकरी भाजी सांगायला विसरू नका. लवकरच मी आता काय करणार आहे, भाजी आमची हरभऱ्याची खुडायला आली आहे, तर हरभऱ्याची भाजी पण मी तुम्हाला लवकरच करून दाखवेल. त्याच्यासाठी तुम्ही मला कमेंट्समध्ये हे करा की सांगा की तुम्हाला हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी बघायची का. तर ही रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका.